नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य आता 1500 वरून 2500 इतके करण्यात येणार आहे. याबद्दलचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झालेला आहे. बघा, 15 सप्टेंबर 25चा हा शासन निर्णय आहे. चला बघूया काय म्हटलंय शासन निर्णयामध्ये. शासन निर्णयात म्हटलंय, या संदर्भात 25-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून 2500 करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सदरून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 इतके करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होतीच. त्या अनुषंगाने 3/9/25 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, जे श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या दिव्यांगांना आतापर्यंत 1500 रुपये महिना मिळत होता, आता इथून पुढे त्यांना 2500 रुपये इतका महिना देण्यात येणार आहे. बघा, याच्यामध्ये कोणते योजना समावेश करण्यात आला आहे. बघा, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. बघा पुढे काय म्हटलंय, हे जे अर्थसहाय्य आपल्या डीबीटी मार्फत थेट आपल्या बँक खात्यात देणार आहे आणि याची जी वाढ आहे सरजीवाडी महिना ऑक्टोबर पासून लागू राहील. बघा पुढे काय म्हटलंय, म्हणजे ऑक्टोबर पुढच्या महिन्यापासून हे जे आहे अनुदान जे 1500 होतं ते आता 2500 भेटणार आहे. शासनाचा यावर GR देखील आलेला आहे. अशाच नवीन GR बद्दल माहितीसाठी, ॲक्युरेट माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.